एक मिनट. आपल्या जुन्नर तालुक्यात नारायणगावमध्ये फार दुर्दैवी घटना घडली. फार गंभीर अपघात या परिसरात झालाय. पुणे नाशिक हायवेला इथं मुक्ताई ढाब्याच्या 100 मीटर अलीकडे हा जो गंभीर अपघात आपण पाहतोय की एका आयशर चालकाने मागून या कॅरी सारख्या गाडीला जी प्रवासी वाहतूक गाडी करते, खासगी प्रवासी वाहतूक, या गाडीला मागून धडक देऊन ती पुढे एसटीला धडकली आणि हा इतका गंभीर अपघात झाला. याच्यामध्ये अनेक लोक आमच्या कांदळी गावचे असेल, त्याच्या आसपास परिसरातले लोक असेल. अजून आम्ही गेलो नाही. आता आम्ही सरकारी दवाखान्यात जाणार आहे, परंतु बरीच लोक त्याच्यात म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाल्याचं समजतंय. महिलांचा काही संशय, काही ज्येष्ठांचा असेल, काही लहान मुलं असतील असं कळतंय. परंतु हा अपघात इतका गंभीर होता की ज्यांनी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मागून आयशर जी गाडी आली, आयशर टेम्पो गाडी आहे, तो त्यांनी इथं या गाडीला मागून उडून तो या ठिकाणी पळून गेला. परंतु नारायणगाव पोलीस डिपार्टमेंटने त्या आयशरला शोधण्याचं काम केलेलं आहे, पुढे आयशरला पकडलेलं आहे. त्याच्यामुळं खरा अपघात या आयशरमुळं इथं घडलाय आणि इतका गंभीर अपघात घडला. खरं तर पोलीस डिपार्टमेंट नक्कीच त्या माध्यमातून तपास करेल नेमकं काय काय झालंय. कारण आता आम्ही सगळे इथं या प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही सगळेजण आलोय. निदान इथं जे कोण समजा पेशंट असतील किंवा इथं या अपघातामध्ये जे गंभीर जखमी झाले असतील यांना मदत करावी म्हणून आम्ही सगळे जण उपस्थित झालो. परंतु हा अपघात इतका गंभीर होता की असं कळतं की सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्यांना घेऊन गेले. इथं सगळी जवळपासचीच लोक आहे, कारण आळेफाटा ते नारायणगाव अशी प्रवासी वाहतूक करणारी ही छोटीशी गाडी आहे. आणि या गाडीचा आपण पाहतोय की इतका भयानक अवस्था या गाडीची पण झाली. अख्खा गाडी आयशर आणि मला वाटतं एसटीच्या मध्ये त्या गाडीचा फार चुरामुरा झालाय. आणि किती लोक मृत झाले? खरं तर अजून ते नक्की कळलं नाही, आकडा कळला नाही, पण परंतु 6 ते 7 जणांचा आकडा कळतोय. मी आता स्वतः सरकारी दवाखान्यात चाललोय तिथे डॉक्टरांची प्रत्यक्ष माहिती घेऊन, आणि जे याच्यात गंभीर जखमी झाले असतील त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करू.